नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात डिकोड महाराष्ट्र न्यूज. मित्रांनो, पुण्यातील पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला हादरा देणारी एक मोठी घटना समोर आलेली आहे. अँटी करप्शन ब्युरो म्हणजेच लाचलुचपत विभागातील पुणे शहरातील एक पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल 46 लाखाची लाच घेताना रंगे हात पकडला आहे. ही घटना फक्त आर्थिक गुन्हा नाही, तर ही एक पोलिसांवरील जनतेचा विश्वास ची कसोटीच ठरली आहे. आरोपीचं नाव आहे प्रमोद रवींद्र चिंतामणी, वय 35. तो सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताच्या आ- आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. तक्रारदाराच्या मते अधिकाऱ्याने एक प्रकरणात फेअर देण्यासाठी तब्बल 2 कोटीची मागणी केली. पहिला हप्ता 46 लाखाचा घेताना एबीसीने जाळं रचून त्याला रस्त्यात रास्तापेठ परिसरात रंगेहात पकडलं. एबीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई नियोजकपूर्व करण्यात आली होती. तक्रारदाराने आधीच तक्रार दाखल केली होती आणि पैसे देण्याची वेळ ठरवली होती. एबीसीच्या ठिकाणी सापळा लावला आणि पैसे स्वीकारायच्या अधिकाऱ्याला पकडलं. आता या प्रकरणाची पुढील चौकशी चालू आहे. प्रमोद चिंतामणी कोणत्याच प्रकरणात ही मागणी केली आहे. त्यांनी आणखी कोणी सहभागी होतं का हे शोधायला चालू केलं आहे. एबीसी अधिकारी म्हणले आहेत की या प्रकरणात भ्रष्टाचाराचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. ही घटना फक्त एक अधिकाऱ्याची नाही, तर संपूर्ण पोलीस दलाच्या प्रतिमेला लागलेला डाग आहे. जनतेचा विश्वास म्हणजे पोलिसांचं सर्वात मोठं भांडवल. तेच भांडवल आता काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे धोक्यात आलं आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात एसीबीने अनेक मोठे सापळे लावले आहेत, परंतु एवढा मोठ्या रकमेची मागणी म्हणजे 2 कोटी ही संख्या समाजाला हादरवणारी आहे. ही बाब सूचित करते की काही अधिकारी सत्तेचा गैरवापर करून सामान्य माणसाला त्रास देत आहेत. या प्रकरणावर आता प्रश्न उभारत होत आहेत. पोलीस विभागातील अंतर्गत शिस्त आणि निगराणी किती प्रभावी आहे? अशा प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते सुधार गरजेचे आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेचा विश्वास परत कसा मिळवणार? सरकारकडून आणि गृहमंत्र्यांकडून या प्रकरणाची संपूर्ण तपासणी होणार आहे. एसीबी आता या केसच्या चार्जशीटसाठी तयार करत आहे की न्यायालय आणि प्रक्रिया सुरू व्हावी. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे, पण त्याच्या धाडसाला त्याच्या धाडसामुळे एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या घटनेतून समाजाने आणि पोलिसांनी दोघांनीही शिकण्याची वेळ आली आहे. सत्तेचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो हे या घटनेतनं पुन्हा उघडकीस आलं आहे. एसीबीचं काम अवघड आहे, पण अशा यशस्वी कारवाईमुळेच लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. डिकोड महाराष्ट्र न्यूज तुम्हापर्यंत नेहमीप्रमाणे अशी सत्य माहिती पोहोचवत राहील. पारदर्शक, ठोस आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या बाजूने उभा राहून. जय हिंद, वंदे मातरम.